श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या 6 जुलैला म्हणजेच रविवारी आलेली आहे आषाढी एकादशी. एकादशी ही तिथी खूप महत्त्वाची मानली जाते. तर त्यातली त्यात आषाढी एकादशी ही खूप महत्त्वाची मानली जाते. वर्षभरामध्ये 24 एकादशी येतात, परंतु प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं आणि प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात. एक कृष्ण पक्षात येते आणि एक शुक्ल पक्षात येते. तर आषाढी एकादशी ही शुक्ल पक्षामध्ये येते. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं. तर ही एकादशी रविवारी 6 जुलै रोजी साजरी करण्यात येणार आहे. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला येणारा हा पवित्र दिवस चातुर्मास सुरू होण्याचे संकेत देतो, जो हिंदू कॅलेंडरमध्ये 4 महिन्याचा उच्च आध्यात्मिक साधना कालावधी आहे. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू गाढ वैश्विक निद्रांमध्ये प्रवेश करतात. कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशीलाच ते जागे होते. तर पहा, हिंदू कॅलेंडरनुसार ही जी एकादशी आहे तर ती 5 जुलै रोजी सायंकाळी 6:01 सुरू होणार आहे आणि त्यानंतर ती जी एकादशी आहे 6 जुलैला रात्री 6:17 वाजेपर्यंत असणार आहे. म्हणजेच ही एकादशी जी आहे तर उदय तिथीनुसार 6 जुलै रोजी साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळे हा दिवस आहे ना, तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि अत्यंत पवित्र दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी अनेक भावी भक्त पूर्ण महाराष्ट्रामधून पंढरपूरच्या वारीमध्ये दिंडी पायी प्रवास करत आषाढी एकादशीला ते पंढरपूरला येऊन थांबतात आणि तिथे विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी त्यांच्यामध्ये खूप सारा उत्साह असतो आणि त्यामुळेच या दिवशी ही आषाढी एकादशी खूप मोठी एकादशी मानली जाते. ह्या एकादशीला आपल्याला काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. तर आपल्याला पिंपळाच्या झाडाला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे. आषाढी एकादशीला जर आपण पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू जर अर्पण केली तर आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख आहे, दारिद्र्य आहे, संकट आहे ते तर दूर होतीलच, त्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य नांदू लागेल. तर पहा, हा उपाय कसा करायचा आहे, या उपाय करण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी लागणार आहेत, कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला अगदी आषाढी एकादशीला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत करता येणार आहे. तर पहा, तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही हा उपाय सकाळी 9:30 पर्यंत करण्याचा प्रयत्न करा आणि जर संध्याकाळी हा उपाय करायचा असेल तर हा उपाय तुम्ही 4 नंतर 7:30 वाजेपर्यंत करू शकता. कारण या वेळेमध्ये जर आपण हा उपाय केला तर आपल्याला या उपायाचं चटकन फळ मिळत असतं. कारण ही जी वेळ आहे ना, तर ही वेळ माता लक्ष्मी घरामध्ये येण्याची वेळ आहे. या वेळेमध्ये सकारात्मक लहरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत अवस्थेमध्ये असतात. त्यामुळे हा उपाय तुम्हाला या दिवशी ह्या वेळेमध्ये करणं शक्य झालं तर नक्की ह्या वेळेमध्ये करा. कारण हा आषाढी एकादशीचा पूर्ण दिवसच खूप सकारात्मक आहे. त्यामुळे ह्या संपूर्ण दिवसामध्ये करणं शक्य असेल तर संपूर्ण दिवसामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा करू शकता. तर पहा, जर तुमच्यावरती खूप मोठं कर्ज आहे आणि त्या कर्जाच्या ओझ्याखाली तुम्ही दबलेले आहात, ते कर्जातून ते कर्ज फिटण्यासाठी कोणताही मार्ग तुम्हाला प्राप्त होत नाही, खूप कष्ट मेहनत करत आहात परंतु कष्ट मेहनत करून देखील तुम्हाला नशिबाची साथ मिळत नसेल आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक समस्या तुम्हाला जाणवत असतील, तर तुम्हाला हा प्रभावी उपाय आवर्जून करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत, आपल्या देवघरातील देवांची पूजाविधी करून घ्यायची आहे. या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मीची विशेष पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला दिवसभरामध्ये हा प्रभावी उपाय जेव्हा वेळ भेटेल तेव्हा करायचा आहे. यासाठी तुम्हाला एक स्वच्छ तांब्याचा पाण्याचा कलश भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद घालायची आहे.
त्याचबरोबर थोडं गाईचं कच्चं दूध जे आहे तर ते तुम्हाला थोडंसं त्यामध्ये 1-2 चम्मच टाकायचं आहे. त्यानंतर हे पाणी घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला लाल पिवळ्या कलरचा जो कलाव्याचा धागा असतो, जो आपण हातामध्ये बांधतो, तो धागा तुम्हाला घ्यायचा आहे. त्याचबरोबर एक तिळाच्या तेलाचा दिवा तुम्हाला तयार करायचा आहे आणि तोपसुद्धा घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर हळद, कुंकू, अक्षदा, धूप, अगरबत्ती हे सर्व घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षाच्या झाडापाशी जायचं आहे. तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. जर तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल, जे असेल ते घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडेसे काळे तीळ तुम्हाला टाकायचे आहेत. त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम हे जल जे आहे तर अर्पण करायचं आहे. जल अर्पण केल्यानंतर तुम्हाला हळद कुंकू तुम्हाला त्या झाडाला अर्पण करायचं आहे. अक्षदा अर्पण करायच्या आहे. अक्षदा पांढऱ्या अर्पण करायच्या नाही. अक्षदाला हळद कुंकू लावून त्या अक्षदा अर्पण करायच्या आहेत. त्याचबरोबर ह्या वृक्षाला तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना देखील ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि प्रदक्षिणा घालायच्या आहेत. हा जो लाल कलाव्याचा धागा आपण घेऊन गेलेलो आहोत तर तो तुम्हाला पिंपळाच्या एखाद्या फांदीला किंवा त्या झाडाच्या खोडाला तुम्हाला तो धागा बांधायचा आहे. बांधत असताना तुम्हाला जी काही तुमची मनामध्ये इच्छा असेल ती व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर हा धागा तिथे बांधायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे. यानंतर तुम्हाला पिंपळ वृक्षाचं एक पान घ्यायचं आहे. आता खाली पडलेलं पान असेल तर ते घेतलं तरी चालेल, नसेल तर तुम्ही पिंपळाचं एक पान तोडून घ्यायचं आहे. पान तोडताना सुद्धा तुम्हाला ते पान कशासाठी तोडत आहात हे तुम्हाला पिंपळ वृक्षाला सांगून माफी मागायची आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर ते पिंपळाचं पान तोडल्यानंतर त्यावरती एक स्वास्तिक काढायचं आहे. हळद आणि कुंकवाच्या साहाय्याने त्याची पेस्ट करून तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिक काढताना त्याचे 4 बिंदू, साईडच्या 2 रेषा ह्या तुम्हाला द्यायच्या आहेत. यानंतर हे पान तुम्हाला घेऊन जायचं आहे. तुमच्या घराजवळ असणारं एखादं देवीचं मंदिर असेल किंवा एखादं देवाचं मंदिर असेल, कोणत्याही मंदिरामध्ये तुम्ही हे पान घेऊन जाऊ शकता. तिथे गेल्यानंतर तुम्हाला हे पान हातामध्ये घ्यायचं आहे आणि तुमची जी इच्छा मनोकामना आहे ती व्यक्त करायची आहे आणि त्या मंदिरामध्ये तुमच्या मंदिरामध्ये जे बी आसपास झाड असेल त्या मंदिराच्या आसपास कोणतंही झाड असू द्या, तुळस असू द्या, उंबर असू द्या किंवा मग पिंपळाचं असू द्या, वडाचं असू द्या, त्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला हे पान अर्पण करून यायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला 2 केळी देखील तिथे अर्पण करायचे आहे आणि तुमच्या ज्या मनातल्या इच्छा असतील तर त्या झाडाला स्पर्श करून तुम्हाला तुमच्या इच्छा व्यक्त करायच्या आहे, त्या पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. तर पहा, उद्या आषाढी एकादशी आहे आणि ह्या एकादशीला हा उपाय करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. जी व्यक्ती हा उपाय करते त्या व्यक्तीच्या जीवनात जे बी कर्ज असते ते कर्ज दूर होते. तसेच कर्ज फिटण्यासाठी देखील योग्य तो मार्ग प्राप्त होतो. त्याचबरोबर तुम्ही खूप कष्ट मेहनत करत आहात परंतु तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल तर उद्या काय करायचं आहे, आषाढी एकादशीला तुम्हाला तुमची जी इच्छा आहे तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला आषाढी एकादशीचं व्रत करायचं आहे आणि त्याचबरोबर भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांची विधिवत पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर विष्णू सहस्रनामाचं एक वेळा पठण करायचं आहे. यामुळे आपल्या जीवनातील ज्या पैशांच्या अडचणी आहेत, आर्थिक समस्या आहेत तर त्या दूर होऊ लागतात. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, कलह, भांडणं यासारख्या गोष्टी जर घडत असतील तर तुम्हाला उद्या म्हणजे आषाढी एकादशीला शंख जो असतो तर त्या शंखामध्ये गंगाजल भरायचं आहे आणि ते आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे. जर तुमच्याकडे शंख नसेल तर तांब्याचा कलश असेल तर त्या कलशामध्ये हे जे गंगाजल आहे ते भरायचं आहे आणि तुम्हाला ते संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. असं केल्याने तुमच्या घरामध्ये वादविवाद, क्लेश, कलह यासारख्या गोष्टी होणार नाही. जो आपल्या घरातला जो क्लेश आहे, गृहक्लेश, तर तो दूर होतो. त्यामुळे आपल्याला असं गंगाजल जे आहे तर तांब्याच्या कलशामध्ये किंवा मग तुमच्याकडे शंख असेल तर त्या शंखामध्ये भरून तुम्हाला घरामध्ये शिंपडायचं आहे. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.